मशाल चिन्ह घराघरात पोहोचलंय, त्यामुळे जिंकायचं मताधिक्य 2.5 लाखांचं असेल अशी खात्री आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊतांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूयात। भाई काय सांगा, आज उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे, चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। मनामध्ये आनंद आहे, लढण्याचा उत्साह आहे आणि जिंकण्याचा निश्चय आहे, निर्धार आहे। त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच मान्यवर नेते, इंडिया आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि कार्यकर्ते हे हजारोच्या संख्येने या उमेदवारी अर्ज भरायला जे आले होते, त्या सर्वांचं ऋण व्यक्त करत असताना त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून 1001% जिंकून येणारच आहे, पण जिंकण्याची मताधिक्य सुद्धा किमान 2.5 लाखाचं असेल ही खात्री आहे। कोकणामध्ये जी जनता आहे ती उद्धवजी ठाकरेंवर किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहे, मातोश्रीवर प्रेम करणारी आहे, पण तेवढी ती सुज्ञ आणि विचारी सुद्धा आहे, अभ्यास सुद्धा आहे। आणि ह्या भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंना संपवण्याचं कपट कारस्थान रचलं आणि त्यातून बाळासाहेबांना पळवण्याचा प्रयत्न झाला, धनुष्यबाण पळवलं, शिवसेना नाव पळवलं, भगवा झेंडा पळवला, हे कोणत्या कुटील वृत्तीने पळवलं याची पुरेपूर जाणीव आमच्या कोकणवासियांना आहे। त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये उद्धवजींना साथ देणारी ही मशाल आहे, ही जगदंबेची मशाल आहे, ह्याची जाणीव सुद्धा आमच्या कोकणवासियांना असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। मशाल चिन्ह घराघरामध्ये पोचले, हृदयामध्ये पोचले। 2 टप्पे संपलेले आहेत, 3रा टप्पा उद्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन 18 तारीखपासून संगमेश्वरपासून माझ्या जाहीर मीटिंग सुरू होतील। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।